शाकंभरी महात्म्य मराठी. पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी देवी अवतार दिन. शाकंभरी हे देवी भगवतीचे सौम्य रूप आहे. पौष महिन्यातील अष्टमी तिथीला शाकंभरी नवरात्राची सुरुवात होते आणि पौष महिन्यात पौर्णिमा तिथीला समाप्ती होते. हा 8 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. या पौर्णिमेला या हंगामात पिकणाऱ्या किमान 60 ते 108 प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो. अनेक मंदिरातही देवीला हा भोग दाखवला जातो. या देवी अवताराची कथा देवी भागवत पुराणात सांगितली आहे. ती अशी: भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन ज्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्याच हिरण्याक्षाच्या वंशात दैत्य राजा रुरूचा जन्म झाला. रुरूचा मुलगा दुर्गमासूर. या दुर्गमासुराला त्रिलोकावर म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळावर राज्य करायचे होते. त्यासाठी देवांना पराभूत करणे हे मोठे आव्हान होते. दुर्गमासुराला वाटले की देवांची शक्ती पृथ्वीवर वेदमंत्र उच्चारणात होणाऱ्या यज्ञातील हवी भागात आहे. वेद नष्ट झाले किंवा नामशेष झाले तर देवांना पुष्टिकारी हविष्यान्न प्राप्त होणार नाही. परिणामी ते दुर्बल होतील. मग त्यांच्यावर विजय मिळवणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणून देवांचा पराभव करण्यासाठी वेदांचे लोप होणे आवश्यक आहे. याशिवाय वेदांचे ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणही निष्क्रिय होतील. असे ठरवून दुर्गमासूर नावाचा राक्षस हिमालय पर्वतावर गेला आणि ब्रह्मदेवाचे ध्यान करू लागला. भूक, तहान, झोप, श्वासोच्छवास इत्यादी शारीरिक आवेगांवर त्यांनी एक एक करून विजय मिळवला आणि कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या तपश्चर्येची तीव्रता वाढत गेली. देव, दानव, मानव सगळेच त्यात जळून जाऊ लागले. शेवटी दुर्गमासुराच्या कठोर तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले. ध्यानात तल्लीन झालेल्या दुर्गमला म्हणाले, वत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न आहे. तुला जे काही मागायचे आहे ते माझ्याकडून माग. ब्रह्माजींची मधुर वाणी ऐकून राक्षस समाधीतून जागा झाला. प्रथम त्यांनी विधीनुसार त्यांची पूजा केली आणि नंतर म्हटले, हे भगवान, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर मला वेद प्रदान करा. हे प्रभू, वेदांचे ज्ञान फक्त माझ्यापुरतेच मर्यादित राहो. हे प्रभू, मला अशी शक्ती द्या की मी देव, दानव आणि मानव यांना सहज जिंकू शकेन. ब्रह्माजी तथास्तु म्हणाले आणि अदृश्य झाले. ब्रह्मदेव तथास्तु असे म्हणताच ब्राह्मणांना वेदांचा विसर पडला. त्यांना वेदविद्या आणि वेदविज्ञान आठवले नाही. वेदांचे स्मरण न झाल्यामुळे स्नान, संध्याकाळ, दैनंदिन गृह, यज्ञ, श्राद्ध, जप, तपश्चर्या आदी क्रिया ठप्प झाल्या. धर्म लोप पावू लागला आणि अधर्माची जागा घेऊ लागला. देवांना पुष्टिकारी हविष्यान्न प्राप्त झाले नाही. परिणामी ते दुर्बल झाले. अचानक झालेल्या बदलामुळे ब्राह्मण आश्चर्यचकित झाले की आपल्याला वेद आठवले नाहीत असे काय झाले? आता आपण काय आणि कसे करावे? ब्रह्माजींच्या आशीर्वादाने अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ब्रह्माजीच्या वरदानाने सामर्थ्यवान झालेल्या दुर्गमासुराने राक्षस आणि राक्षसांच्या प्रचंड सैन्यासह अमरावतीपुरीवर हल्ला केला. शारीरिकदृष्ट्या थकलेले इंद्र आणि इतर देवता राक्षसी सैन्याचा सामना करू शकले नाहीत. त्यामुळे ते युद्धातून पळून गेले आणि शिवालिक पर्वत रांगांमध्ये लपले आणि गुहांमध्ये लपून बसले आणि देवी जगदंबेचे ध्यान आणि चिंतन करीत योग्य संधीची वाट पाहू लागले. इकडे पृथ्वीवर धर्माचे महत्त्व कमी झाले. राक्षसांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राक्षसांना पाहून मानवालाही दारू पिणे, मांसाहार, व्यभिचार, कपट, जुगार, लूटमार इत्यादी दुर्गुणांचे व्यसन लागले.
निष्पाप प्राणी आणि पक्ष्यांच्या दयनीय किंकाळ्यांनी दिशा थरथर कापत होत्या. अन्याय, अनैतिकता आणि अनीतिमान आचरण वाढल्यामुळे आणि यज्ञ, जप, होम, हवन इत्यादी धार्मिक कार्यात अडथळा आल्याने निसर्ग व्यवस्था विस्कळीत झाली. पाऊस पडायचा बंद झाला. शेतात अन्नधान्य कमी वाढू लागले. झाडे कमी फुले, फळे इत्यादी देऊ लागले. गाई म्हशी दूध कमी देऊ लागल्या. हळूहळू परिस्थिती बिकट होत गेली. वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थिती होती. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या. समुद्र कोरडे होण्याच्या मार्गावर होते. लोक, पशुपक्षी मरू लागले. त्यांना या परिस्थितीतून कोण वाचवू शकेल? प्राचीन काळी स्वतः जगदंबेने महिषासूर, शुंभ, निशुंभ, रक्त, बीज, चंडमुंडा इत्यादी राक्षसांच्या अत्याचारापासून देव आणि मानवांचे रक्षण केले होते, असे त्यांनी ऐकले व वाचले होते. या आपत्तीच्या वेळी केवळ भक्त वत्सला आणि दयाळू माताच आपले रक्षण करू शकतात. जगदंबेचा आश्रय घ्यावा हे ठरवून देव व मानव अत्यंत नम्र भावनेने जगन्मातेला हाक मारू लागले. जसे एखादे बाळ रडत आईला हाक मारते, तसेच असुरांच्या अत्याचाराने त्रस्त झालेले लोक भूक तहान विसरून जगदंबेचा धावा करू लागले. सरत शेवटी महेश्वरी आणि भुवनेश्वरी या नावांनी प्रसिद्ध असलेली पार्वती देवी त्यांच्यासमोर नवीन शाकंभरी अवतारात प्रकट झाली. भगवतीचे तेज इतके दिव्य होते की लाखो सूर्यांचा प्रकाश मंदावला. देवीची मूर्ती अनंत नेत्रांनी सजलेली होती. जगदंबेची मूर्ती काजल पर्वतासारखी होती आणि तिचे दोन्ही डोळे निळ्या कमळासारखे होते. तिच्या हातात धनुष्यबाण, कमळपुष्प, पल्लव आणि मूल होते. भूक, तहान आणि म्हातारपण दूर ठेवण्यास सक्षम असलेल्या भाज्या, मुळे इत्यादी तिने धारण केल्या होत्या. भगवतीची मूर्ती करुणेने भरलेली होती. तिच्या भक्तांची आणि जगाची अवस्था पाहून देवीला खूप दुःख झाले, इतके की देवीच्या हजारो डोळ्यांतून पाण्याच्या धाराप्रमाणे अश्रू वाहू लागले. पर्जन्यधारा वाहू लागल्या. 9 दिवस पाऊस पडत होता, त्यामुळे जमीन तृप्त झाली. पूर्वीप्रमाणे फळाफुलांनी, पिकांनी बहरून आली. समुद्र आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढली. देव आणि ब्राह्मण मिळून देवीची स्तुती करू लागले. हे ब्रह्मस्वरूपिणी देवी, तुला पुन्हा पुन्हा धन्यवाद. तूच आहेस जी भक्तांच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी दैवी रूप धारण करते. हे आई, तू कल्पवृक्षाप्रमाणे हितकारक आहेस. हे आई, तुला नमस्कार असो. आमचे संकट दूर करण्यासाठी तू हजारो नेत्र असलेली अद्वितीय आणि अतुलनीय मूर्ती धारण केली आहे. म्हणून आता कृपा करून दुर्गम नावाच्या राक्षसाच्या अत्याचारापासून तू आमचे रक्षण कर आणि वेदांचे रक्षण करून धर्माची पुनर्स्थापना कर. हे माते, आम्ही तुझा आश्रय घेतो. ब्राह्मण आणि देवतांचे नम्र शब्द ऐकून देवी अत्यंत प्रसन्न झाली आणि त्यांना भाज्या व फळे खायला दिली. एवढेच नाही तर त्यांनी विविध प्रकारचे धान्य उघड केले. जनावरांसाठी मऊ व रसाळ गवत इत्यादी दिले. तेव्हापासून भगवतीचे नाव शाकंभरी पडले. देवीला अनंत डोळे असल्यामुळे तिला शताक्षी नाव पडले. देवी तिलकरण्य जंगलात प्रकट झाली म्हणून तिला बनशंकरी किंवा वनशंकरी म्हणतात. दुसरीकडे दुर्गमने ही सर्व कथा दूतांद्वारे ऐकली. त्यानंतर तो खूप क्रोधित झाला आणि औक्षहिणी सैन्याबरोबर युद्ध करू लागला. त्याला ब्राह्मण आणि देवतांना शिक्षा करायची होती. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह येत असल्याचे पाहून देवतांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये भीती पसरली. आमचे रक्षण कर आई, अशी प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यांना घाबरलेले पाहून जगदंबेने देव आणि ब्राह्मणांचे रक्षण करण्यासाठी चक्राला आज्ञा दिली. चक्राने लगेच त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेतले. ते त्यांच्याभोवती फिरू लागले. देवी आणि दुर्गमासुराच्या सैन्यात भयंकर युद्ध सुरू झाले. देवीच्या मूर्तीतून अनेक शक्ती प्रकट झाल्या. कालिका, बाला, तारिणी, भैरवी, मातंगी, त्रिपुरा,
कामाक्षी, जांभिनी, मोहनी इत्यादी 32 शक्ती प्रकट झाल्या. यानंतर 64 शक्ती प्रकट झाल्या. यानंतर अनेक शक्ती उदयास आल्या. हे सैन्य विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज होते. शंख, मृदंगम इत्यादी वाद्ये रणांगणात वाजू लागली. 10 दिवस भयंकर युद्ध झाले. राक्षस सेना नष्ट झाली. 11व्या दिवशी दुर्गमने स्वतः लढायचे ठरवले. त्याने लाल वस्त्रे परिधान केली. शरीराला लाल चंदनाने सजवले. मग गळ्यात लाल माला घातली. मग तो रथावर आरूढ होऊन रणभूमीकडे निघाला. त्याने सर्व शक्ती जिंकून जगदंबेसमोर आपला रथ नेला. दुपारपर्यंत दुर्गम आणि देवी यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यानंतर जगदंबेने अतिशय क्रोधित होऊन दुर्गमाच्या दिशेने 15 बाण सोडले. त्यातील एकाने त्याच्या रथाचा ध्वज कापला. त्याच्या रथाचे 4ही घोडे 4 बाणांनी नष्ट झाले. त्याचा सारथी बाणाने मारला गेला. 2 बाणांनी राक्षसाच्या डोळ्यांना छेद दिला. 2 बाणांनी त्याचे दोन्ही हात कापले आणि 5 बाण त्या दुर्गम व्यक्तीच्या छातीत घुसले. त्या राक्षसाने तोंडातून रक्ताची उलटी केली आणि जगदंबेसमोर तो निर्जीव जमिनीवर पडला. राक्षसाच्या शरीरातून एक प्रकाश बाहेर पडला, जो देवीच्या मूर्तीमध्ये लीन झाला. दुर्गम राक्षसाचा मृत्यू होताच त्रैलोकीत आनंद झाला. देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना आपले नेते केले आणि देवीची स्तुती सुरू केली. भगवती जगदंबा ब्रह्मादी देव आणि ब्राह्मणांच्या स्तुतीने अत्यंत प्रसन्न झाली. त्याने पुन्हा देवांना वेद आणि वेद ज्ञान प्रदान केले. देवीने दुर्गमला मारले आहे म्हणून तिचे नाव दुर्गा पडले आहे.